शेवग्याला आपल्याकडे सुपर फूड मानलं गेलं इतका तो गुणकारी आहे. यामध्ये भरपूर विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात. शेवग्यामुळे हाडं बळकट होतात, पचनक्रिया सुधारते, मधुमेहावर नियंत्रण येतं, रक्त शुद्ध होतं, रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते, शिवाय वजनसुद्धा नियंत्रणात राहतं. परंतु त्याच प्रकारची शेवग्याची भाजी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर आज आपण शेवग्याची एक वेगळी गावरान रेसिपी पाहतोय. आज आपण पाहतोय झणझणीत चमचमीत खरडा शेवगा. झणझणीत चमचमीत खरडा शेवगा करण्यासाठी इथे आपल्याला 1/2 किलो हिरव्यागार ताज्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्यात. शेवग्याच्या शेंगा घेताना आपल्याला पातळ कोवळ्या शेंगा घ्यायच्या नाही आहेत, तर जाडसर मांसल शेंगा आपल्याला घ्यायच्यात. शिवाय शेवग्याच्या शेंगा मऊ असता कामा नये, त्या जाडजूड आणि कडक असायला हव्यात. आता या शेवग्याच्या शेंगांचे आपल्याला आपल्या बोटा एवढ्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे करताना काय करायचं हे पहा. शेवग्याच्या शेंगेच्या मध्यावर आपल्याला अशा प्रकारे सुरीच्या सहाय्यानं खालपर्यंत छेद द्यायचे, परंतु पूर्ण छेद द्यायचा नाही. आपल्याला जितके तुकडे करायचे तितके छेद द्यायचे आणि त्यानंतर हे पहा, आपल्याला या शेवग्याच्या शेंगांच्या अशा पद्धतीने शिरा काढून घ्यायच्यात. आपण शेवग्याच्या शेंगेला पूर्ण छेद दिलेला नाही आहे, म्हणून आपल्या शिरा पटपट निघत आहे. जर पूर्ण छेद दिला असता ना तर मग शिरा काढायला थोडासा त्रास झाला असता, वेळ लागला असता. शेवग्याच्या शेंगेचे 4 तुकडे झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साह्यानं जे उरलेल्या शिरा आहेत ना त्या काढून घ्यायच्यात. अगदी काही सगळ्याच्या सगळ्या शिरा काढण्याची गरज नाही आहे. थोडासा शेवगा हिरवट राहिला तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे अगदी काही शिरा काढायलाच हव्यात असं काही नाही, परंतु शिरांच्या आतमध्ये धूळ कचरा लागलेला असतो, म्हणून आपल्याला शिरा काढून घ्यायच्यात. शिवाय शिरा काढल्यानं आपला शेवगा लवकर शिजतो. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या शेवग्याचे तुकडे करून घ्यायचेत आणि त्यांच्या शिरा काढून घ्यायच्यात. आणि शिरा काढून झाल्यानंतर हे शेवग्याचे तुकडे आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवूनही घ्यायचे. आता गॅसवर आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आणि पाण्याला आपल्याला मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची. पटकन उकळी येण्यासाठी पातेल्यावर झाकण ठेवायचे. हे अगदी 2 ते 3 मिनिटातच पाण्याला खळखळून उकळी आली आहे. आता झाकण काढायचे आणि यामध्ये 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद आणि आपण शिरा काढून स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालायचे. गॅस फ्लेम मोठी करायची आहे, पातेल्यावर झाकण ठेवायचे. मोठ्या आचेवर खळखळून उकळी आली की पातेल्याचं झाकण थोडंसं बाजूला करायचं आहे, पातेल्यात चमचा घालायचा आहे, झाकणाला थोडीशी फट ठेवायची आणि आता आपल्याला हे शेवग्याचे तुकडे मंद आचेवर शिजवून घ्यायचे. अशा प्रकारे थोडीशी फट ठेवली ना तर मग उकळलेलं पाणी पातेल्याच्या बाहेर पडत नाही. जोपर्यंत शेवगा शिजतोय तोपर्यंत आपण शेवग्यासाठी लागणारा खरडा तयार करायला घेऊया. त्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. खरड्यासाठी आपल्याला 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 5-6 तिखट हिरव्या मिरच्या, 5-6 कढीपत्त्याची पानं, मूठभर देठासहित कोथिंबीर, मूठभर ओल्या खोबऱ्याचा किस, 2 चमचे अख्खे धने, 1 चमचा जिरा आणि मूठभर भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. जर तुमच्याकडे अख्खे धने उपलब्ध नसेल तर तुम्ही जिरे पावडर वापरू शकता आणि जर ओलं खोबरं उपलब्ध नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरू शकता किंवा कोणतंच खोबरं नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. आता गॅसवर एक जाड बुडाचा लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा चांगला गरम झाला की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे. तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या तुकडे करून घालायच्यात, म्हणजे त्या तव्याबाहेर उडणार नाहीत. लसूण आणि मिरच्या हे दोन्ही जिन्नस मोठ्या आचेवर चांगली मिनिटभर परतून घ्यायचे, म्हणजे छान खमंग चव येते आणि यांचा कच्चा उग्रदर्प उडून जातो. लसूण मिरची चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 5-6 कढीपत्त्याची पानं, धने आणि जिरे घालायचे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला मिरची आणि लसणाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचे. आता गॅस बंद करायचा, एक तांब्या घ्यायचा आहे आणि तांब्याच्या साहाय्याने आपल्याला हे सगळे जिन्नस अशा पद्धतीनं खरडून घ्यायचे. हे सगळे जिन्नस तव्यावर अशा पद्धतीनं खरडून घेतले जातात, म्हणून यांना खरडा असं म्हणतात. आणि जे पाट्यावर किंवा खलबत्त्यात बारीक केले जातात, ठेचले जातात, त्यांना ठेचा म्हणतात. आपण सगळे जिन्नस मोठ्या आचेवर व्यवस्थित परतून घेतले होते, त्यामुळे हे अगदी 1 मिनिटातच ते सगळे खरडून झालेले आहेत, बारीक झाले आहेत. आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस आणि शेंगदाणे घालायचेत आणि ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता ते तव्यावर पसरून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि आपण खरडून म्हणजे बारीक करून घेतलेले सगळे जिन्नस यामध्ये घालायचे. मूठभर देठासहित गावरान कोथिंबीर घालायची आहे, 1/2 चमचा मीठही घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर जाडसर बारीक करून घ्यायचे. लक्षात ठेवा, आपल्याला जाडसर हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे, खूप बारीक करायचे नाही आहेत. हे पहा, अशा प्रकारे बारीक केलेले सगळे जिन्नस आपल्याला एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचे. एवढं सगळं करेपर्यंत आता आपण एका बाजूला पातेल्यामध्ये शेवगा शिजण्यासाठी ठेवला होता ना, तो शिजलाय का ते पाहूया. पातेल्यावरचं झाकण काढायचं आहे आणि शेवगा दाबून पाहायचा आहे.
आपल्या शेवग्याच्या शेंगेचे सहज 2 तुकडे होत आहेत, म्हणजे आपला शेवगा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा शेवगा कुकरला देखील लावू शकता, परंतु कुकरमध्ये गाळ होण्याची शक्यता असते. आत्ता पहा आपला शेवगा अगदी प्रमाणात शिजला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हा शिजलेला शेवगा आपल्याला एखाद्या वेळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. आता आपण प्रत्यक्ष खरडा शेवगा तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचा लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा चांगला गरम झाला की 2 चमचे तेल घालायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घालायची. एक लाल सुकी मिरची तोडून घालायची आणि आपण जो मिक्सरवर खरडा केलाय ना, तो खरडा देखील यामध्ये घालायचा. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर फक्त 1 मिनिट हा खरडा आपल्याला परतून घ्यायचा आहे, कारण आपण खरड्यासाठी लागणारे सगळे जिन्नस अगोदरसुद्धा तव्यावर परतून घेतलेले आहेत. जास्त वेळ परतत राहाल तर मग हे सगळे जिन्नस करपले जातील. 1 मिनिट परतल्यानंतर आपला खरडा थोडासा मोकळा झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपला 1 वाटी खरडा भरला होता, त्यासाठी आपल्याला 1च वाटी पाणी घालायचं आहे. पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाणी थोडंसं आटलेलं आहे. आता यामध्ये आपण शिजून घेतलेल्या शेवगाच्या शेंगा घालायच्यात आणि या शेंगा या खरड्याबरोबर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात. सगळ्या शेंगा खरड्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर 2 मिनिटं दरदरून वाफ काढायची. अशा प्रकारे झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटं दरदरून वाफ काढली ना, तर खरडा शेवग्याच्या आतपर्यंत मुरला जातो. 2 मिनिटानंतर झाकण काढायचं. एकदा चव घेऊन पाहिजे. आपण खरडा करताना देखील थोडं मीठ घातलं आहे आणि शेवगा उकळताना देखील थोडं मीठ घातलं आहे. मला मीठ थोडंसं कमी वाटतं आहे, म्हणून मी थोडंसं मीठ घातलं. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचे. पुन्हा एकदा मंद आचेवर दरदरून वाफ काढायची. 2 मिनिटानंतर झाकण काढायचे. बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची. आपला झणझणीत चमचमीत खरडा शेवगा तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम खरडा शेवगा आपल्याला एखाद्या सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायचा आहे. आता खरडा शेवगा म्हटलं तर खरडा शेवगा हा तिखटच असणार, परंतु तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आज आपण तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे, परंतु जर तुम्हाला ताज्या म्हणजे लाल ओल्या मिरच्या मिळाल्या ना, तर त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता. म्हणजे तुमचा लाल रंगाचा खरडा शेवगा तयार होईल. आहे की नाही, घरातच अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून पटकन तयार होणारा आणि करायला सोपा, शिवाय नेहमीपेक्षा वेगळा. शेवग्याचं त्याच प्रकारचं वरण, आमटी किंवा भाज्या करून कंटाळा आला असेल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. झणझणीत चमचमीत असूनही पौष्टिक सुद्धा. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गावरान पद्धतीचा खरडा शेवगा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.